तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये 10वी गणित भाग 1 याच्यामध्ये जे आपलं पहिलं प्रकरण आहे 2 चलातील रेषीय समीकरण. तर त्याच्यातली पान नंबर 14 वर आपली जी कृती आहे तर ती कृती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर कृती क्रमांक 1 मध्ये निश्चयक पद्धतीने दिलेली एक सामायिक समीकरणे सोडवण्यासाठी खालील चौकटी पूर्ण करा. तर ही 2 समीकरणे काय करायचे? क्रेमर्स पद्धतीने सोडवायचे आहेत आणि त्यासाठी ही कृती जी आहे ती पूर्ण करायची. आता ही कृती पूर्ण करत असताना इथे काय केलेलं आहे बघा, तर हे समीकरणामध्ये -19 इकडे येऊन काय होतील +19. 0 + 19 म्हणजे किती येणार? इथे 19 आले. त्याच्यानंतर इथे जर का आपण बघितलं हे +3 आहे, तर इकडे येऊन -3 होतील. म्हणजे 0 - 3 म्हणून किती लिहिलेलं आहे? -3. आता आपल्याला याच्या ते सोडवत असताना काय काय शोधायचं आहे? तर dx आणि dy. तर त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. तर ती इथे त्यासाठी काय करायचं, इथे पेन्सिलने असे नंबर लिहायचे 1, 2, 3. तर डी साठी नियम काय लक्षात ठेवायचा? 1 आणि 2 म्हणजे 12. तर 1 च्या खाली कुठले नंबर आहेत बघा? तर 1 च्या खाली नंबर आहेत 2. ओके. 2, 2. आणि 2 च्या खाली कुठले नंबर आहेत? इथे काही नाही म्हणजे 1 घ्यायचा आणि इथे वजा. तर पहिल्यांदा 1 च्या खालचे नंबर घेऊया. 2, 2. इथे चौकटीत 2, खाली इथे 2 दिलेला आहे. तसं इथे 1 आणि हा चिन्हासहित घ्यायचा, वजा असेल तर चिन्हासहित, -3 त्यांनी दिलेले आहे. आता हे जर सोडवायचं असेल तर काय करणार? तिरकस गुणाकार म्हणजे 2 गुणिले -3. 2 गुणिले -3 इथं दिलेलं आहे. परत मध्ये वजा लिहायचं क्रेमर्स पद्धतीने सोडवताना. आणि 1 गुणिले 2 किंवा 2 गुणिले 1. 2 गुणिले किती येणार? 1 येणार या चौकटीत. ओके. तर आता इथे बघा, इथे उत्तर लिहित असताना 2 गुणिले, समजा आपण इथे काय केलं? 2 गुणिले 3 केले. 2 गुणिले 3 केल्यावर किती येणार? 6 येणार. आणि हे एक चिन्ह जर ऋण असेल तर ऋण द्यायचं. परत इथे वजा आहे. आणि परत इथे -2 म्हणजे किती येणार? -2. तर हे इथं येणार. इथं पण तेच लिहा, -6 -2 असं द्या. आता हे लिहिल्यानंतर इथे जर चिन्ह समान असतील, तर चिन्ह समान असल्यावर काय करणार आपण? बेरीज करणार. 6 आणि 2 किती येणार? 8 येणार. आणि दोघांचं चिन्ह कुठला? वजा. चिन्ह समान, बेरीज करायची आणि दोघांचं चिन्ह ऋण चिन्ह द्यायचं. त्यामुळे इथे किती येणार? -8 येणार. आता दुसऱ्यासाठी dx जर शोधायचा असेल, इथे dx शोधायचा आपल्याला, तर तो नियम लक्षात ठेवायचा. 32. 32 म्हणजे 3 च्या खाली कुठल्या संख्या? तर 19 आणि -3. इथे -3 लिहा. आणि 2 च्या खाली असणाऱ्या संख्या म्हणजे कुठल्या कुठल्या? 1 आणि -3. त्याचं -3 इथे लिहिलं, वरती 1 लिहा. 1 आणि -3. मग यात सुद्धा तिरकस गुणाकार करा. म्हणजे 19 गुणिले किती येणार? -3 येणार. त्याच्यानंतर इकडचा तिरकस गुणाकार 1 गुणिले -3. ओके. तर आता इथे करत असताना इथे 19 गुणिले समजा आपण 3 केले, तर ते किती येणार? 19 त्रिक 57. चिन्ह कुठलं येणार? वजा आहे, -57. परत हे वजा चिन्ह आहे ते इथंच ठेवलंय, वजा चिन्ह आहे तसं, त्यामुळे तसंच ठेवा. आणि 1 गुणिले -3. 3 1 3 आणि याचं चिन्ह वजा. म्हणजे कंस टाका, कंस टाकून काय येणार? -3. ओके. हे जे लिहिलंय आपण, हे किती आहे कंसामध्ये लिहिलेलं? -3 आहे. तर मेन उत्तर लिहिण्याआधी इथे अनेक स्टेप करूया आपण. -57. हे दोन्ही वजा वजा काय होणार? अधिक. आता चिन्ह भिन्न आहे म्हणजे वजाबाकी करायची. 57 मधून 3 गेले किती राहणार? 54. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय येणार? वजा. म्हणजे ह्या चौकटीत किती आले? वजा किंवा ऋण 54. त्याच्यानंतर तिसरं, dy शोधताना 13 वापरायचा नियम. तर 13 म्हणजे काय येणार? तर 1 च्या खाली कुठले क्रमांक येणार त्याच्यात? तर 1 च्या खाली असणारे नंबर 2 आणि 2 इथे लिहूया dy मध्ये. हा 2 आणि इथे खाली 2 दिलेला आहे. 1 च्या खाली झाला तर 3 च्या खाली म्हणजे -19 आणि -3. सॉरी 19 आणि -3. इथे -3. 19 त्यांनी दिलेला आहे. आता हे सोडवण्यासाठी सुद्धा तिरकस गुणाकार करायचा. म्हणजे कसा करणार? 2 गुणिले -3 असं करणार. 2 गुणिले -3 परत 19 गुणिले 2. जस्ट 19 गुणिले 2. आता इथे जर आपण बघितलं, 2 गुणिले किती केले? -3 केले. हे त्रिक किती येणार? 6 येणार. आणि एकच ऋण चिन्ह असल्यामुळे काय करणार? इथे ऋण चिन्ह. परत वजा आहे, इथे वजा घेतलेल्या मध्ये 19 गुणिले 2 केले किती येणार? 38. 19 1 19 19 2 38. इथे चिन्ह समान आहेत तर बेरीज करणार. 38 आणि 6 येणार 44. आणि याचं चिन्ह काय येणार? वजा 44 येणार म्हणजे ऋण चिन्ह येणार.
मग आता इथे dx जर शोधायचं असेल, सॉरी x शोधायचं असेल तर त्याचं सूत्र काय dx छेद d. dx किती आलाय आपला -54, तो इथं लिहिला -54. ओके, जस्ट मिनिट, -54 छेद d किती आलेला आहे सुरुवातीला, तर d आलेला आहे -8. ओके, तर याला सोपं रूप देताना समजा 54 आहे आणि 8 आहे, या दोघांना जर समजा 2 ने भागला आपण सोपं रूप देण्यासाठी. ओके, तर 54 ला 2 ने भागल्यावर किती येणार 27 -27, आणि इथे -8 ला 2 ने भागल्यावर किती येणार -4. आता दोन्ही पण वजा वजा आहे, त्यामुळे वजा वजा काय होणार अधिक, म्हणजे उत्तर काय राहणार 27/4, त्याचं अचूक उत्तर येणार 27/4. त्याच्यानंतर दुसरं dy बरोबर dy मध्ये dy y बरोबर dy चे d. तर याच्यात आपण सगळ्यात पहिल्यांदा dy ची किंमत बघूया किती आहे, ती -44 छेद d ची किंमत आत्ताच लिहिली आपण -8. आता इथे बघूया ती -44 छेद -8. याच्यामध्ये दोघांना आपण काय करूया 4 ने भागूया. 44 ला जर 4 ने भागलं तर किती येणार 11/44 आणि हे वजाचे. ओके, तसंच 8 ला सुद्धा 4 ने भागलं तर 4 1 4, 4 2 8 वजा. दोन्ही वजा वजा काय होणार अधिक, म्हणजे 11 छेद किती येणार 2 येणार. ओके, 11 छेद 2, म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं, x चं उत्तर असणार आहे 27/4 आणि y चं उत्तर काय असणार आहे 11/2. x बरोबर 27/4, y बरोबर 11/2 ही त्याची अचूक उत्तर असणार आहे.